हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक रेसिपी. तर कुकरमध्ये मी 2 चमचे तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरा आणि खडे मसाले, तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी आणि त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकून छान असं परतून घेतलं. मग मी उभा बारीक चिरलेला कांदा टाकला आणि कांदा भाजत आल्यानंतर आपलं अद्रक आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलं. मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला बारीक चिरलेला आणि पुन्हा मिक्स करून त्याला एक वाफ काढून घेतली आणि नंतर मग त्याच्यामध्ये बटाटे चिरलेले टाकलेले आहेत, बघू शकताय. आणि ती भिजवलेली मसूर आहे, एक अर्धा तास भिजवलेली मसूर आहे अख्खी, ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि पुन्हा मिक्स करून घेतलं. मसूर टाकल्यानंतर कोल्हापुरी लाल तिखट टाकायचं आहे 3 चमचे. खरं तर हे जास्त तिखट नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्या घरी जसं तिखट असेल त्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये अखंड मिरची पण टाकलेली आहे 2, त्यामुळे जास्त तिखट होऊ शकतं. त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकलेला आहे. हळद टाकून झाल्यानंतर जे तांदूळ धुतलेले आहेत ना स्वच्छ, ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण तांदूळ ड्राय होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. आणि ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि गरम मसाला ची पावडर असते ना, ती टाकायची. ती टाकल्यानंतर ज्या भांड्यामध्ये मी तांदूळ धुतले होते ना, त्या भांड्यामध्येच पाणी गरम करून टाकलेलं आहे. पूर्ण भांडं मी ते गरम करून टाकलेलं आहे. जरा मला कमी वाटलं म्हणून पुन्हा एक अर्धं भांडं मी गरम करून पाणी ॲड केलेलं आहे. सगळ्यात शेवटी मीठ टाकून छान असं मिक्स करून झाकण ठेवून शिजू द्यायचा भात. आणि अख्खी मसूर आपण थोडीशीच भिजवून टाकल्यामुळं थोडा ड्राय होतो भात, त्याच्यामुळे आपण अंदाजानुसार छान पाणी टाकायचं आणि असा काही लूक होता भाताचा. छान सुटसुटीत भात झाला. चला मग बाय.